जे मोदीजींनी सांगितलं तेच त्यांनी केलंय। भ्रष्टाचाराचा एकही आरोप हा मोदी सरकारवर कोणी लावू शकलेला नाही। ज्यांनी आरोप लावायचा प्रयत्न केला ते तोंडावर पडलेले आहेत। त्यामुळे हेही एक आश्चर्य आहे की 12 वर्ष बेदाग अशा पद्धतीचं सरकार हे मोदीजींनी चालवून दाखवलं आहे। सर 21 कोटी नाही, असं आहे की जी काही लातूरवरनं बातमी आली होती ती आपल्या सगळ्यांनाच मन हेलावून टाकणारी होती। हा जो परिवार आहे हा भूमिहीन आहे। त्यांनी दुसऱ्याच्या शेतीमध्ये आपल्या बैलजोडीने बटईवर काम घेतलं होतं। त्यातला एक बैल मेल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी झुंपलेली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं। म्हणून तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला। आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही। जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा। सर तुम्ही म्हणलात की 21 कोटी लोकांना सर 21 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून बाहेर काढलं, मात्र 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा द्यावी लागते हे पण तुम्ही म्हणलात। जर 21 कोटी जर गरिबी रेषेतून बाहेर आले तर मग 80 कोटी अन्नधान्य हे कसं काय द्यावं लागतं? पहिली गोष्ट अशी आहे की 21 नाही 25 कोटी लोक गरिबी रेषेतनं बाहेर आले आहेत। गरिबी रेषेतनं बाहेर आले तरी देखील ते काही एकदम श्रीमंत झाल्यात अशी परिस्थिती नाही आहे। आता ते एक डिसेंट अशा प्रकारचं जीवन जगू शकतात आणि म्हणून जोपर्यंत ते या परिस्थितीत कायम होत नाही, कारण असं यापूर्वी आपण बघितलेलं आहे की काही लोक गरिबीतनं बाहेर येतात आणि पुन्हा गरिबीत जातात। त्यामुळे त्यांना किमान 2 वेळच्या जेवणाची चिंता करावी लागू नये आणि त्यांनी आहे त्यापेक्षा अधिक सक्षम व्हावं, सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, या दृष्टीनं 5 वर्षाकरता ती योजना चालूच ठेवण्यात आलेली आहे। सर आपण पीएमची जी 12 वर्षाची कामगिरी आहे त्याच्याबद्दल आपण बोलला तर कुठून बोलतो? हे जे विलिनीकरणची चर्चा सुरू झालेली आहे, कशाचं विलिनीकरणची चर्चा सुरू झाली आहे एनसीपी किंवा ममता दीदींच्या काँग्रेसमध्ये 12 वर्षाची जी कामगिरी आहे त्याचा परिणाम आहे का आणि याच्यावर आपण काय सांगाल? पहिल्यांदा तर या विलिनीकरणाबद्दल बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीनं जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो आणि मग तुम्ही सगळे विलिनीकरणावर चर्चा सुरू करता। पण हरकत नाही। पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसतायत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही। तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही। याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते। जेवढं विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे। त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही। आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच। सर तुम्ही शेती क्षेत्राच्या संदर्भात अनेक उपाययोजना केल्याचं सांगितलं, परंतु एमएसपीचा मुद्दा अनेक वर्षांपासून दशकांपासून प्रलंबित आहे। मात्र एमएसपी साठी सरकार सकारात्मक जरी असलं तरी त्यातला जो टेक्निकल ग्लिच आहे की एमएसपी पेक्षा कमी दराने जे खरेदी करतात त्यांच्यावर कारवाई, याबद्दल सरकारची काय भूमिका आहे? पहिल्यांदा तर मोदी सरकारला एका गोष्टीकरता धन्यवाद द्यावा लागेल।
2014 साली MS स्वामीनाथन यांनी रिपोर्ट दिला. 2004 साली 2004 साली MS स्वामीनाथन यांनी रिपोर्ट दिला. 4 पासनं 14 पर्यंत UPAच्या सरकारने स्वामीनाथन रिपोर्ट लागू केला नाही. मोदीजींचं सरकार आल्यावर 2016 साली मोदीजींनी स्वामीनाथन रिपोर्ट लागू करून MSP स्वामीनाथन रिपोर्ट प्रमाणे त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला. त्यावरही काही लोकांनी विरोध केल्यानंतर स्वतः स्वामीनाथन यांनी वृत्तपत्रामध्ये लेख लिहून हे स्पष्ट केलं की माझा रिपोर्ट हा 10 वर्ष पेंडिंग होता, तो मोदींनी लागू केलाय आणि तो नीट लागू झालेला आहे. त्यामुळे MSPच्या संदर्भात सर्वाधिक बोल्ड निर्णय मोदीजींनी केले. खरेदीच्या संदर्भातही आपण जर आकडेवारी बघितली, UPAच्या 10 वर्षात त्यांनी जेवढी खरेदी केली तेवढी खरेदी एकेका वर्षामध्ये काही कमोडिटीजमध्ये ही मोदीजींच्या सरकारने केलेली आहे. तथापि ही गोष्टही खरी आहे की अनेक वेळा शेतकरी खरेदीची वाट न पाहता त्या ठिकाणी शेतीमध्येच सौदा करतात. व्यापारी तो सौदा घेतात आणि त्यानंतर वाढलेल्या दराचा फायदा त्या शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणूनच आपण आज आपल्याकडे स्मार्ट सारखी योजना चालवतो, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना चालवतो, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स तयार करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो की त्यांनी माल गोडाऊनमध्ये ठेवून त्याच्यावर उचल घ्यावी आणि योग्य भावातच माल विकावा. अजून जास्त जनजागृती आपल्याला करावी लागेल, जास्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल, पण याची सुरुवात मात्र देशामध्ये आणि महाराष्ट्रात झाली. देवेंद्रजी फॉरेन डायरेक्ट विनोद यादव दी मराठीहून. सर, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र नंबर 1 राहिलेला आहे. या 12 वर्षाच्या कार्यकालामध्ये पंतप्रधान मोदींच्या कितपत महाराष्ट्राला फायदा झालेला आहे, एक विषय. दुसरा सर, अल्निनोमध्ये शेतकरी जे अडचणीत येणार आहे, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी काय अपील करणार? पहिला जो प्रश्न आहे, मी मोदी साहेबांचे आभार मानेन की त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट इकोसिस्टीम तयार केली त्यामुळे विक्रमी गुंतवणूक, विदेशी थेट गुंतवणूक भारतामध्ये झाली आणि अर्थातच त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झालाय. कारण आलेल्या गुंतवणुकीच्या 40% गुंतवणूक त्या महाराष्ट्राने केली आहे आणि महाराष्ट्र सातत्याने नंबर 1च आहे. आपण 2015 पासून 2019 पर्यंत नंबर 1 होतो. 21-22 मध्ये आपण 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर गेलो, पण पुन्हा 23 पासून आपण नंबर 1 आहोत. याही वर्षी आपणच नंबर 1 आहोत, त्यामुळे त्याचा निश्चित फायदा झालाय. दुसरा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. अल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो. मी माझ्या बजेटच्या भाषणामध्येच अल निनोच्या संदर्भात त्या ठिकाणी वाच्यता केली होती आणि त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली. आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला. जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे. कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धरणं कामी येत नाहीत. पाऊस कमी पडल्यानंतर जलसंधारणाची छोटी स्ट्रक्चर्सच कामी येतात. त्यामुळे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपण भर दिलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट देऊन ही जलसंधारणाची स्ट्रक्चर्स कशी पूर्ण करायची हे आपण सांगितलंय. चाऱ्याची टंचाई तयार होऊ शकते, त्या दृष्टीने आपण जो आपला पशुसंवर्धन विभाग आहे आणि कृषी विभाग आहे यांना त्या ठिकाणी सूचना देऊन वैरण विकासाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याकडे चारा उपलब्ध असेल. पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीचे इंडिकेशन येत आहेत त्यात अडचण मोठी असेल. पाऊस कमी पडणार आहे, त्यातनं आपण मार्ग काढू. विशेषतः शेतकऱ्यांना सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो.
राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. नेहमीच्या पद्धतीनं पेरणी केली तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील आणि दुबार पेरणीची वेळ येईल. म्हणून आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवलाय. तसंच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडनं येणाऱ्या ॲडवायझरीकडे लक्ष द्यावं आणि जशा जशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये आमचं जो काही कृषी विद्यापीठं आहेत आणि राज्य सरकारची कृषी विभागाची यंत्रणा आहे, ही यंत्रणा ज्या ॲडवायझरी देते आहे त्यानुसारच, आणि आम्ही SMS पाठवतो आणि महाविस्तार ॲपवर देखील आम्ही सगळी माहिती देतो, त्या अनुषंगानेच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात अशी विनंती आहे. सर ह्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संदर्भात क्रॉपिंग पॅटर्न हा बदलणे आणि तो लागू करणे हे एक जनरेशनल काम आहे. म्हणजे ज्याला 4, 5, 6, 7 वर्ष लागतात. एकदम होत नाही. याचं कारण त्या संदर्भात जेव्हा क्रॉपिंग पॅटर्न आपण बदलतो तर त्याकरता तशा पद्धतीचं वाण उपलब्ध करून देणं, तशा पद्धतीचे इनपुट्स उपलब्ध करून द्यावे लागतात, त्याला मार्केटशी लिंकेज करून द्यावं लागतं, मार्केट तयार करावं लागतं. आपण आता हे काम सुरू केलं आहे. विशेषतः आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्या डाळी आहेत त्याच्या संदर्भात खूप मोठी कमतरता आहे. आपल्याला ते इम्पोर्ट कराव्या लागतात आणि म्हणून आपण रिप्लेसमेंट म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये डाळी असतील, काही भागामध्ये मका असेल, मक्यापासून आपण इथेनॉल तयार करतोय त्यामुळे इथेनॉल करता मका असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी बदल जे आहेत, हे कापूस आणि सोयाबीन या दोनच्या अवतीभोवती फिरणारं जे आपलं चक्र आहे हे थोडं डायव्हर्सिफाय कसं करता येईल हा प्रयत्न आपण करतोय, पण त्याला निश्चितपणे वेळ लागेल. सीएम सर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आपल्याला अनेक आंदोलनं होताना दिसत आहेत आणि वारंवार कुठेतरी वित्त विभागाकडनं शेरे निगेटिव्ह येत आहेत, अशा प्रकारच्या बातम्या देखील समोर येताना दिसत आहेत. एकूणच कुठेतरी एसटीचं सक्षमीकरण होत नाहीये ही वारंवार तक्रार कर्मचाऱ्यांची देखील दिसते आहे. नेमकं सरकार कशा पद्धतीनं पुढे या हे संदर्भात मुळामध्ये वित्त विभागाचं एक कामच आहे की जे ठरलंय ते तुम्ही करा म्हणणं. आता ज्यावेळी एसटीला मदत करायचं आपण ठरवलं त्यावेळी काही गोष्टी एसटीने देखील करायच्या होत्या, त्यांनी काही सुधारणा करायच्या होत्या. ती जबाबदारी एसटीची आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांची आहे. त्या जर सुधारणा झाल्या नाहीत तर दरवर्षी किंवा दर महिन्याला तोटा वाढत जातो आणि मग सरकारवर अधिक भर येतो. त्यामुळे त्या गोष्टी वित्त विभाग पॉइंट आउट करतो. याचा अर्थ वित्त विभाग पैसे देत नाही असं नाहीये. आवश्यकता पडली आणि जे ठरलंय तेवढे पैसे हे वित्त विभाग वारंवार दर महिन्याला एसटीला देतोय. मला एक विचारायचं आहे की 2014 पासून ते आतापर्यंत म्हणजे जवळपास 12 वर्ष मोदी सरकारचं आणि आपलं राज्य सरकार होतं. या दरम्यान देशामध्ये पण अनेक ठिकाणी सरकार होते. तुम्ही थर्ड पार्टी म्हणून अनालिसिस केलंय का देशामध्ये खरंच महाराष्ट्राला जास्त लाभ झाला आहे आणि त्यापेक्षा खरंच इतर राज्यांना जास्त झालाय? कारण की तशा स्वरूपाचं नॅरेशन वारंवार होताना दिसतं. गुजरात असेल किंवा कर्नाटक असेल अशा ठिकाणी मोठमोठ्या इंडस्ट्रीज जातात असं सांगण्याचा आरोप येतो. आपल्याला खरंच बेनिफिट झाला तेवढा? मला असं वाटतं की एकच आकडेवारी तुम्हाला देतो. UPA सरकार होतं. UPA सरकारच्या 2004 ते 2014 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला एकूण 2 लाख कोटी रुपये मिळाले. 10 वर्षात 2 लाख कोटी रुपये. आणि मोदीजींच्या 10 वर्षात, मी 12 वर्ष म्हणतच नाही, 10 वर्षाची 10 वर्ष कम्पेअर करतो. मोदीजींच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला 12 लाख कोटी रुपये मिळाले. आता हा फायदा नाही तर काय? एवढंच नाही तर मी ज्या बळीराजा योजनेचा उल्लेख या ठिकाणी केला, ज्यातनं 100 धरणं आपण पूर्ण केली, संपूर्ण देशामध्ये बळीराजा योजना फक्त महाराष्ट्राला मिळाली. हे मोदी सरकारच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं. एका राज्याकरता सिंचनाची योजना. दुसरं, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये देशभरात जेवढी धरणं घेतली, म्हणजे हे बळीराजापेक्षा वेगळं आहे,
देशभरात जेवढी धरणं घेतली त्यातली 30% धरणं एकट्या महाराष्ट्राची आहेत, 30%. आणि प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतही सर्वात मोठा वाटा देशात सर्वात मोठा वाटा हा महाराष्ट्राला मिळाला. मी वेगवेगळ्या विभागांचे वेगवेगळी आकडेवारी आपल्याला देऊ शकतो, पण मला असं वाटतं एवढीच एक आकडेवारी काफी आहे की जी हे सांगू शकते की महाराष्ट्राला मोदी सरकारने काय दिलं. देवेंद्र जी एक सवाल ये है कि महाराष्ट्र के भीतर स्वामीनाथनचं मी यापूर्वी देखील सांगितलंय. स्वामीनाथनच्या रिपोर्टवर स्वामीनाथन साहेबांपेक्षा मोठं कोण आहे? जर त्यांनी हे सांगितलं की माझा रिपोर्ट लागू झालाय, आता तो रिपोर्ट लागू झाल्यानंतर त्याचे परिणाम यायला अजून काही वेळ लागू शकतो. शेतीसमोरची आव्हानं कमी नाही आहेत. निसर्गाचं सगळ्यात मोठं आव्हान शेतीवर आता तयार झालंय. क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर आपल्याला करावं लागेल. दुसरं, हे जे काही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत. एकच अट जी आम्ही टाकलेली आहे ती विशेषतः महाराष्ट्रातली जी आमची बँकिंग सिस्टीम आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत, या बँका टिकल्या पाहिजेत याकरता टाकलेली ती अट आहे की ज्याच्यामध्ये ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. अदरवाईज आपली बँकिंग सिस्टीम ही पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. बाकी साधारणपणे 40 लाखापेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांचा विना अट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आता आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात एक सब कमिटी तयार केली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत. ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तशी त्यातल्या अडचणी लक्षात येतील. त्या अडचणी सोडवण्याची जी काही जबाबदारी आहे ती या कमिटीला देण्यात आलेली आहे. त्यावेळी आम्ही ती सोडवू. पण कुठल्याही निवडणुका समोर नसताना या ठिकाणी ही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, हे महत्वाचं आहे. विरोधी पक्षांनी कोणची ताकदीनं मागणी न करता शासनाने स्वतः केलेली कर्जमाफी आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर राजकीय हेतू नाही, आपल्या शेतकऱ्याला कसं सक्षम करता येईल. अन्यथा 2029ची निवडणूक असल्यामुळे 2028च्या डिसेंबरलाही कर्जमाफी करता आली असती, पण ते आम्ही केलेलं नाही.